आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शाहूवाडी तालुक्यामध्ये आदरणीय मानसिंगदादा आणि स्वर्गीय खासदार ह्या देशाचे नेते माननीय गायकवाड साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या तालुक्याचं जे बैलगाडी क्षेत्रातल्या शौकीनांच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवाभावाचं हा शाहूवाडी तालुका म्हणून नावारूपाला आला। या तालुक्यामध्ये आज शिराळा आणि शाहूवाडी तालुक्याची बैलगाडी शर्यत या संघटनेची आज जाहीर सभा आदरणीय मानसिंगदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे सहकारी मित्र आम्ही मिळवून एकत्र राहिलो, तालमीत एकत्र राहिलो, ज्यांनी कुस्ती क्षेत्राला एक उच्च दर्जा निर्माण करून दिला। परंतु काही दिवसांनी या बैलगाडी शर्यतीत मध्ये घुसले आणि गोरगरीब जनतेला शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचं कर्तृत्व आदरणीय विलासराव देशमुख दादांनी या ठिकाणी केलं। खऱ्या अर्थानं त्यांचं कौतुक करावं तितकंच कमी आहे। परंतु मी या ठिकाणी आम्ही शेकंद शर्यत संघटनेचे या ठिकाणी पदाधिकारी होतो, त्याच्या माध्यमातून या ठिकाणी फायनल मध्ये घुसलो। फायनलच्या माध्यमातून आम्ही दादा तुमच्यापर्यंत पोहोचलो। मानसिंग दादाच्या आशीर्वादाने आज ही सभा या ठिकाणी पार पडते, त्याचा मला सार्थ अभिमान आहे। खऱ्या अर्थाने मला तुम्हाला एक विनंती करायची आहे, ज्या अर्थाने तुम्ही या शर्यत शौकीनेला एक वेगळं वळण निर्माण करून दिलं। आज न्याय गरिबाला ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा मिळायला लागला, म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्ख्या देशामध्ये नाही तर 14 देशामध्ये या बैलगाडी क्षेत्राला भारताचं नाव अखंड हिंदुस्थानामध्ये नाही तर 14 देशामध्ये पोहोचलंय, तर आपल्या कर्तृत्वामुळे आणि आपल्या सहकार्यांच्यामुळे पोहोचलंय। म्हणून आज या ठिकाणी मानसिंगदादांनी आपला आणि आपल्या सहकारी मित्रांचा या ठिकाणी सत्कार घेण्याचं कर्तृत्व केलंय। मी आपल्याला तशीच एक विनंती करेन, मी एक बैलगाडा मालक आहे, ज्या तुम्ही पट्टीचा नियम घेतलाय अति सुंदर आहे, ज्या ठिकाणी तुम्ही फायनलचा नियम म्हणजे देवदगडा बसला घेतलाय तोही अति सुंदर आहे, परंतु एक माझा नियम आहे असं मला वाटतंय, माझी भूमिका वैयक्तिक आहे, तुम्ही त्यामध्ये एक थोडासा बदल करून दोन निर्णय एक नंबरच आहे, परंतु तिसरा निर्णय अशा पद्धतीचा घ्या की एकाच मालकाची 2 वेळा कमीत कमी 2 वेळा चिठ्ठी नोंद केली जाईल, त्याच्यात 10 चिठ्ठी आहेत आणि गोरगरीब आमच्यावरती अन्याय होतोय। पहिल्यात नाही निघाली तर दुसऱ्यात नाही निघाली, मधनं निघेल का त्याचा प्रयत्न ती करतायत। एकाच मालकाची 2 वेळा चिठ्ठी नोंद व्हावी ही माझी भावना आहे। त्याच्या 4 आणि 5 चिठ्ठ्या आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी गोरगरीब जनतेला शेतकऱ्याला न्याय मिळत नाही। मी या ठिकाणी मला प्रास्ताविक करण्याचं आपण सर्वांनी मान दिला। मी आपल्या सर्वांच्या वतीनं या तालुक्याच्या वतीनं मी आपल्या सर्व बैलगाडी संघटनेचं खरोखर परत एकदा मी कौतुक करेल, ह्या ज्या ताकदीने तुम्ही एकत्र आलात। विलासदादांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी क्षेत्राला गोरगरीब जनतेला या ठिकाणी छोटाचा मोठा असेल या ठिकाणी प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचं कर्तृत्व पैलवानांनी केलंय। मानसिंगदादांनी आता ह्यात सहभाग घेतलाय। शिराळ तालुक्याची ताकद आपल्या बरोबर आहे। या सर्वांच्या ताकदीने या तालुक्याचं नाव, या शिराळ तालुक्याचं नाव अखंड महाराष्ट्रात हितली सुद्धा गोरगरीब जनतेची बैल त्याच पद्धतीने पळतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो। आपण सर्वजण या ठिकाणी परत एकदा सर्वजण आमचे समालोचक असतील, आमचे या ठिकाणी मार्गदर्शक असतील, तुम्ही असाल, मानसिंगदादा असेल आणि या ठिकाणी माझ्या शाहूवाडी पन्हाळ्यातून आलेले सर्व बैलगाडी मालक असतील, मी पैलवान डेप्युटी सरपंच दत्ता वारकरी परत एकदा आपलं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी दादा आपल्याला सांगतील ते आपण नियम पाळूया आणि खरोखर नवीन पिढीला नवीन बैलाला या ठिकाणी वेगळा न्याय देण्याचं कर्तृत्व करूया। एवढंच बोलतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष विलासदादा देशमुख, तसेच स्टेजवर मान्यवर असलेले मानसिंगदादा गायकवाड, प्रतापअण्णा झंजुर्णे, तासवाडीचे अण्णा, आशुदाई व सर्व मान्यवरचे मी इथे प्रथम शिराळा, शाहूवाडी आणि पन्हाळा त्या 3 तालुक्याच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो। मी त्यांचा अधिक जास्त वेळ येता पैलवानांना माझं एवढं सांगणे आहे की दादा ज्यानं पद स्वीकारायची, पद भोगायची, त्यानं वाईटपणा घ्यावा लागतो। मी औंढेगावचा 5 वर्ष सरपंच, 10 वर्ष तांकाचा अध्यक्ष आहे। एखाद्याच्या विरोधात न्याय दिला त्याला ती वाईट वाटतं, वाईट वाटलं तर चालेल, पण ते 2 दिवसांनी आपोआप सरळ होतं। ज्यानं पद घ्यायचं त्यानं व्यवस्थित पदाचा निर्णय दिला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, जी मैदान घेतात ती खास पैशासाठी घेतात दादा, मला असं म्हणायचं आहे। 1 नंबरचं बक्षीस ठेवायचं 1 लाख रुपये
आणि त्याचे डिपॉझिट द्यायचे 1000 रुपये आणि दुसरं बक्षीस ठेवायचं 60, तिसरं ठेवायचं 30, 15, 10 आणि शेवटी 7. मग तो 7 घेतो त्या गरिबांना आयुष्यभर शेती कोणच ती करीत राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी मला काय जे लाख रुपयापर्यंत जे बक्षीस देतो त्याने 10,000 रुपयाची कमी करीत आणलं पाहिजे. परवा एक चोरवड्याला मैदान झालं सर्वांना 51,000 रुपये असं बक्षीस दिलं, पण हे पण काय योग्य नाही. पण 10,000 जी फायनलला पळ जे राहतात ते दादा सर्वच त्या कॅटेगरीचे असतात ना. त्याच्यात एखादा पहिला नंबर करणार, 2 नंबर करणार, 3 नंबर करणार, पण कुठेतरी अर्ध्या फुटात अशाच गाड्या बसतात ना. त्याच्यासाठी आपण हे केलं पाहिजे किंवा 5 लाख 10 लाख मैदान पडते तिथं लाखानं कमी आलं पाहिजे. एवढी माझी अपेक्षा आहे. अनेक जिनी पद स्वीकारायची त्याने योग्य निर्णय दिला पाहिजे. संघटनेतला माणूस असो किंवा आणि कोणी असो, जी गाडी लागली त्याला लागलीच म्हटलं पाहिजे, नाही त्याला नाही निकाल दिला पाहिजे. तो नाही बोलला तर चालतोय, ते उद्या आपोआप आपल्याकडे कारण त्याला वाटतं की माझी चूक आहे, निकाल यांच्याबरोबर बांधत. एवढंच आता आपण सांगावं आणि मी काही जास्त बोलण्याची गरज नाही. आपण यात भरपूर मार्गदर्शन करणार आहे, आपण बोलावं. मी परत एक बार आलेल्या सर्व मान्यवरांचं, पाहुण्यांचं शाहवाडी, शिळा आणि पन्हाळा तालुक्याच्या वतीनं स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. थोडासा टॉपिक म्हणून उशीर झाला, त्यामुळे सगळ्यांचं मन जाणून सगळ्यांच्या वतीनं मी जे काय आपल्या भागातल्या ज्या थोड्याशा त्रुटी आहेत, अडचणी आहेत, ते आपण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव सन्माननीय पैलवानांना आपण या ठिकाणी सांगायचे. ते या ठिकाणी मी सांगतो. पैलवान शाहूवाडी आणि पन्हाळा आणि आमचा 32 शिराळा हे तालुके आपल्या 3 फेर अधिक म्हणजे आता खरोखर नवीन आहे. आमच्या भागामध्ये आता मैदान घेतलं तर अपवाद या कोकरूडला परवा मैदान अचानक पडलं. बैलगाडी मालकांना वाटलं की बाबा म्हणून काही इथं कोण जाणारच नाही, इथं आपलं साधन म्हणून एक 300 गाड्या तिथं नोंद झाल्या. नाहीतर आमच्या भागामध्ये फार फार तर आता इथून पुढं 100, 80, 125, 150 याच्यापुढे आमच्या मैदानामध्ये कुठलीही गाडी जास्त जमत नाही. आमच्या तालुक्यामधली गावं अगदी एखादं गाव फारसं मोठं असेल तर 1000 उंबऱ्याचं, नाहीतर बाकी सगळे 100-500 उंबऱ्याचे वाड्या खोड्यातले आमच्या भागातली गावं. आपल्या या भागामध्ये आमच्या 3 फेऱ्याची मैदानं झाली पाहिजेत. आमच्या बैलगाडी मालकांना चालना मिळाली पाहिजे. यासाठी जिथं आता आपलं जे आपण वरतीही करतोय, मी पण याच भागातला आहे, असलो वरती तर मी पण याच भागातला आहे. आमच्या गावात सुद्धा मैदान भरतं, पण थोडंसं आम्हाला काय सूट देता येते का हे तुमच्या माध्यमातून तुम्ही बघितलं तर आम्ही खरोखर आम्हाला बरं वाटेल. कारण का साधं जर मैदान घेतलं तर आमच्या तर लयत फार मोठं वाढीत बक्षीस घेतलं तर फार तर लयत 31,000 किंवा 50,000 त्याच्यावर कोण बक्षीस ठेवत नाही. आपल्या हिशोबानं जर 500 रुपये प्रवेश फी ठेवली तर ते बऱ्यापैकी बाकीचं काही भागत नाही. म्हणजे थोडक्यात त्याला काय थोडंसं एक वेगळी चालना त्याला येते का हे तुम्ही थोडं डोक्यामध्ये घेऊन आम्हाला त्याबद्दल या ठिकाणी थोडंसं मार्गदर्शन करायचं आहे. अलीकडे आता बापूंनी सांगितलं संघटना, परवा कोकरूडचं मैदान झालं तर संघटनेचा विषय आला. फक्त संघटनेने मला 2 माणसं दिसत होती, एक इलास नाना, ते मी नाना शेवटी मला माईक इकडे दे, मी माझ्या पदाचा राजीनामा देतो. कारण सगळे त्यांना असे चिटकून बसले होते, माझं असं झालंय, माझं झालंय. आपण ज्यावेळी खालच्या पट्टीचा निकाल घेतो त्यावेळी पट्टीच्या संघटनेचा नियम आहे की खाली पट्टी पाहिजे. आता ते आपल्या संयोजक आयोजक कमिटीला ती परवडत नाही पट्टी. कोकरूडकरांनी सांगितलं की बाबा आम्हाला झेंडेवाला एवढ्या रकमेला झेपणार नाही, कारण आपल्याकडे बजेट पण नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही खाली फक्की आखली होती. फक्की जसं गणपती तसं फक्की लांबायची, त्यामुळे प्रत्येकाचं पाय पुढे वाटायचं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची अडचण येते. परंतु जेव्हा अडचण येते त्यावेळी ज्यांनी पद आपल्या अंगावरती घेतले ते सगळ्यांनी पळून त्या गोष्टीला आपण त्यांचा मार्ग काढला पाहिजे. फक्त तिथं नाना एकटे जर होते, नाना सगळे चिटकून बसले. नाना शेवटी येऊन सांगितलं की मला माहित आहे, मी आता माझ्या पदाला राजीनामा देतोय. नाना असं तुम्ही काही करू नका, तुमच्या बरोबर आता इथून पुढे सगळे संघटना हे करतील. आणि जी आता थोडीशी चुकारीची मैदान होते बिना परमिशनची, ती थोडीशी आपण सगळ्यांनी कमी केली पाहिजे, पूर्णपणे त्याच्यावर बंदी आणली पाहिजे. तुम्ही छोटे बक्षीस घ्या आणि थोडक्या पक्षामध्ये या ठिकाणी आपण मैदान ते करू. आपल्या भागाच्या गाड्या 100% येणार आहे आणि वर्षी त्यांना वाटते चुकारीचं मैदान आपण साधणार आहे म्हणून ते पण येणार आहे. इथून प्रमाणे 100-150 गाड्यांचं मैदान आमच्या इकडे पार पडू शकतं. त्यामुळे थोडंसं सगळ्यांनी थांबलं पाहिजे. आता पवाईकांनी सांगितलं की त्यांनी केलं म्हणून आम्ही एवढी परिस्थिती घेतोय. आपण कालच्या मैदानात पुकारलं की अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं आपल्या भागाला शेवटचा चान्स दिलाय की आता इथून पुढे जे बक्षिसाची रक्कम असेल, जे काही आता परवा सांगतील टक्केवारीचा विषय, त्याचा आपण अखिल भारतीय बैलगाडी मंडळाला आपण त्यांना एक खंत व्यक्त करतो की आमच्याकडे तसं थोडंसं ह्या असल्यामुळे आम्हाला तुम्ही थोडीशी सूट द्या.
काय तर तुमच्या हिशोबानं थोडस नियमावलीमध्ये आम्हाला काहीतरी शिथिलपणा देता येईल का तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने आम्हाला तुम्ही सांगा. त्याप्रमाणे होतंय कसं आमच्या इकडं आता इथून पुढे यात्रा सुरू झाल्या. यात्रा म्हणलं की आमचा आंबेगाव पहिला पुढे आला. आंबेगाव आला म्हणजे बैलगाडी शर्यत आली. परमेश्वरचं ठिकाण तिकडे आम्हाला ते म्हणजे परवडत नाही आणि ठिकाण म्हणलं गेलं की साहेब आम्हाला काही उभा करत नाही. साहेब म्हणजे पहिलं प्रांतांनी लेटर घेऊन या. त्यामुळं थोडस आम्हाला नियमावलीमध्ये काही शिथिलपणा होतोय का या गोष्टी तुम्ही या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करावं हीच आमची विनंती. राहिला इकडे शेववाडी पन्हाळाचा सेकंदचा विषय आहे. जे सेकंदची नियमावली ते सेकंदपुरती मर्यादित राहील. जी आपल्या 3 फेऱ्याची मैदान आहेत त्या 3 फेऱ्यांच्या मैदानासाठी आपली 3 फेऱ्याची नियमावली त्या ठिकाणी राहील. थोडंसं सेकंदच्या वेळेने इकडे थोडं समजून घ्या आणि या स्पर्धेचे नियम आपण त्या पद्धतीने पाळायचे. जरी कोणाला काही शंका असेल किंवा काय असेल मी असं वेगळा असतील अजून बरेचसे या ठिकाणी आहेत त्यांना थोडंसं आपण त्या गोष्टीचं आपण तुम्हाला मार्गदर्शन 100% केलं जाईल. आणि इथून पुढच्या होणाऱ्या आपल्या भागातली मैदानं एक शिस्तबद्ध पारदर्शक आणि नियमाला बांधवणारी मैदान आपण इथून पुढे करायचे आहेत. ही आपण सगळ्यांनी तुम्हाला मी या ठिकाणी विनंती करतो आपल्या संघटनेच्या माध्यमातून. कारण की थोडंसं कुठं आपण आपला भाग सोडून बाहेर गेलं की आपल्याला एक ऐकायला मिळतं की तुमच्या शहरा भागामध्ये काय चाललंय. आपलं थोडंसं नावाला पुढचं कालबोट लागतंय त्या पद्धतीने आपण इथून पुढची वाटचाल आतापर्यंत झालं आपण एकामेकांकडे बोटं लावली. आपल्या भागात सुद्धा मोठी मैदान होत आहेत परंतु आपण या छोट्या मैदानामध्ये परमिशन असेल परमिशनचा विषय असेल बक्षांचा विषय असेल खाली झेंडावरचा विषय असेल हे सगळं या ठिकाणी पारदर्शकपणा या ठिकाणी आणून आपण इथून पुढची मैदानं करायचे आहेत. मी या ठिकाणी सर्वांना तुम्हाला एवढंच विनंती करतो की थोडंसं आमच्याकडे थोडंसं हे करा आणि मी या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर या ठिकाणी पिंटू वरेवाडी बैलगाडा मालक या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहेत त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. आज शाहवाडी तालुक्यामध्ये जाहीर सभा या ठिकाणी घेण्यात आली. त्यासाठी माननीय श्री मानसिंगदादा गायकवाड यांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि या सभेला उपस्थित राहिले माननीय श्री विलासराव दादा देशमुख यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि माझे 2 शब्द मी सुरू करतो. आज आमच्या भागात शाहवाडी तालुक्यात फक्त आमच्या इथं फायनलचे मैदान जास्त होत नाहीत सेकंदाचे मैदान असतात. तर सेकंदा मैदानासाठी आज प्रत्येक मैदानावरती समालोचक वेगवेगळे असतात घड्याळवाले वेगवेगळे असतात झेंड्यावरती वेगवेगळे असतात. तर मला असं सांगायचं आहे दादा की तुम्ही एक 4 माणसं झेंड्यावरती घड्याळवली आणि हे आपले समालोचक हे तुम्ही ही 4 माणसं तुम्ही फिक्स करावी एवढीच माझी विनंती आहे. कारण घड्याळावरती आमचा खेळ जर असेल संपूर्ण झेंडा आणि घड्याळ याच्यावरतीच आमचा खेळ आहे. तर दादा तुम्ही घड्याळवाला महत्वाचा झेंडावाला आणि घड्याळवाला हे तुम्ही प्रमुख नेमावेत असं मला वाटतं. एवढे माझे 2 शब्द मांडून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आज आमचे आराध्य दैवत म्हटलं तर चालत आमचे मानसिंगदादा यांनी हा कार्यक्रम मनावर घेऊन भरवला त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचं मी आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला उपस्थिती लावली या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सचिव विलास पलवान दादा यांनी सुद्धा त्यांचं सुद्धा मी सर स्वागत करतो. आणि या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर बैलगाडा प्रेमी चालक मालक संघटना यांनी सुद्धा उपस्थित राहिले वेळात वेळ काढून तुमचं सुद्धा मनापासून आभार मानतो. तर ह्यासाठी एक मी स्वतःहून 2020 ला एक ग्रुप काढला फक्त आमच्या अखंड शाहवाडी तालुक्यातला ग्रुप काढला. एकेकांचा गावाचा विचार पडत नाही तर मी सगळ्या तालुक्यातलं बैलगाडी मला एका ग्रुपला ठेवलं. वाद होता गावाच्या गावात वाद होता तरी तालुका एकत्र राहण्याचं काम केलं. कुणाच्या काही अडी अडचण असल्या तर ग्रुपवर बोला त्यासाठी एकत्र जमूया असं एक मी काम केलं.
त्याला चांगला प्रतिसाद दिला. काही जण असे असतात थोडी की चाललेल्या गाडीला गुन्हा लावायचं हे कामच असते त्यांचं, पण त्यांना आपण कधी विचारलं नाही. आणि दादाने सांगितलं तसं आम्हाला बंदीच्या काळात एकाही मैदानाला अडचण येऊ दिली नाही. आम्ही मैदान घेतलंय आणि ते बंद पडले. असं ज्यावेळेला मैदान होत नव्हतं सर्व बैल मालकांनी मिळून डिपॉझिट जमा करायची आणि ती डिपॉझिट गोळा करायची आणि त्यातलं बक्षीस काढायचं आणि ते मैदान पार पडायचं. सगळ्यांचं मिळून असल्यामुळे कुणाचा अडचण नव्हता, कुणाचा राजकीय त्याला हे नसायचा. त्यामुळं आणि त्यापासून पहिल्यापासूनच आम्ही नियमातच मैदान घेतोय. आपल्याकडे पूर्णपणे बंदी आहे प्रत्येक गोष्टीला. त्यासाठी काय जरा थोडीफार मदत केली. पहिला आम्ही आजच वासरं पळवत होतो मैदानाला. आदत काय होते, मोठ्या गटात आदतवाली येत नव्हती, त्यामुळे त्यांचं काय टिकत होतं, त्यामुळे येत नव्हती. मोठी बैलवाला बक्षीस घेऊन जायचं त्यासाठी आदत चालू केलं. मग काही की अजून वासर जरा बाहेर जायला लागले, त्यांनी परत सुधारणा केली म्हणजे बैलाला वेळा अजून वासर पळवायचं. म्हणजे ओपन गटात एकदाने आदत ओपन गटात बैलांच्यासाठी आदत वासरांच्यासाठी असं करून आता बऱ्यापैकी ओपन आणि आदतसाठी जरा म्हणजे नाही तरी 100 गाडी दोन्ही मिळून जमते. आणि जर समजा त्या भागासारखी जर गाडी जमली असती त्यासाठी आम्ही तुमच्या मापाला आम्ही प्रयत्न घेतली आहे. आम्ही पहिल्यापासून प्रत्येकाला म्हणजे आता सुद्धा आम्ही त्यात बदल केला आणि मी त्यात थोड्या हे केल्या. बक्षीस आमची कमीत कमी कसं आहे, प्रत्येकच गावाची ताकद मोठी नाही. कोण 7,000 बक्षीस ठेवते, 7,000ला आम्ही 300 रुपये डिपॉझिट ठेवलेले, 10,000ला 500 रुपये डिपॉझिट ठेवलेले, 15,000 ठेवणार त्याला आम्ही 700 आणि 20,000 ठेवणार त्याला 700 रुपये. म्हणजे याप्रमाणेच आम्ही डिपॉझिट घेतो इकडे. त्याला काय म्हणजे आणि आपल्या इथं डबल वेळ पळत सुद्धा नाही. प्रत्येक बैलावर नंबर टाकून आणि तेवढीच मुश्किल बैल पहिल्याच असल्यामुळं आमच्या लगेच दिवसभरात येतो. आणि ज्याचा कुणाला बैल आहे तिथं 100% पूर्ण येत नाही, तर लगेच अडचण येत्या. बघा दोन्ही म्हणजे आदत आणि दोन्ही गटाचं मैदान असलं तर बैलगाडी मालक आपल्याला एक विनंती आहे की तुम्ही गाड्या आदल्या दिवशी नोंद करून सहकार्य करा. कारण दोन्ही गटाचं 100 जर 600 गाडी पळायची म्हटलं तर ते मैदान एका दिवसात पार पडत नाहीत. आणि बैल मालक आम्हाला एक सवय लागलेली आहे की पहिल्यापासून सवय लागलेली आहे की सावकाश काम आवरायचं, 11-12 वाजता मैदानात जायचं, संध्याकाळी सुळकूनच खाली झालं की गाडी झुपाय चालू करायची. ही कमिटीला त्रास होतोय. कमिटी मैदान घेते, यात्रा कमिटी ती सकाळी 7 वाजता त्या कमिटी हजर असते आणि ते मैदान चालू होणार 1 वाजता. मग काही अंधार पडला तर गाड्या परत जाणार, मग ती बैलगाडीवर वाद घालतात. त्यांच्यासाठी तो नियम केलाय की दोन्ही गटाचं मैदान असलं तर तुम्ही आदल्या दिवशी नोंद करा. तुम्हाला 8 वाजेपर्यंत लॉट पाडून तुम्हाला तुमचा नंबर आलेला लाईव्ह मध्ये व्हिडिओ करून टाकला जाईल, तुम्हाला नंबर कळवला जाईल. आणि फक्त जिथं ओपनचं मैदान असेल त्या दिवशी मैदानात त्यांना 11 वाजेपर्यंत नोंद करायची सवलत आहे. 11 वाजता नोंद करून तुम्हाला 15 मिनिटात लॉट्स पाडून तिथंच हे करता येणार. आणि पहिली गाडी किमान 10ला तरी सुरुवात होणार. आता पहिल्या परवा ते मैदान झालं त्यात जरा थोडा कन्वर्ट झाला, लॉट्स पाडलं. नशिबानं त्या अड्ड्याला कुठनं गाडी आल्या कुणाच्या 173 गाडीची नोंद झाली. बक्षीस सुद्धा चांगलं ठेवलं होतं. यात्रा कमिटी 15,000 ठेवलं, तर नियमापेक्षा त्यांनी 500 रुपये डिपॉझिट ठेवली, म्हणजे कमी ठेवली. 173 गाडी नोंद झाली. त्यात पहिल्या लॉट मधली गाडी 3 वाजता पळायला आली. पहिल्या 4 गाड्या मी पळू दिल्या नव्हत्या, त्या जरा गाडीवाल्यांनी जरा तडवाद केला. हे कृपया करून तुम्ही टाळा. मैदान हे तुमच्यासाठी आहे आणि तुमच्यासाठी भरवलेलं आहे. जेणेकरून वाद ते मैदानात तुमचा विषय कुठला असेल तर मैदानात काढायचा डावं पुन्हा. कारण कसं आहे, प्रत्येक जणाला माझं खटाकचं माझं बोलणं पटत नाही, त्यामुळे सगळी जण मला सारखी म्हणत नाही, ते मला सुद्धा माहिती आहे. कारण मी त्याचा जास्त विचार करत नाही. आपलं काम आपण प्रामाणिकपणे पार करतो. मैदानात बैलगाडी संघटनेचा व यात्रा कमिटीचा निर्णय मान्य करावा लागणार. समजा जर तुम्ही नियम मोडला बैलगाडी मालकाने कुठलेही आणि विनाकारण कमिटीशी त्या बैलगाडी संघटनेशी वाद घातला तर ती गाडी 2 अड्ड्यात बंद करणार आहे. त्या गाडीला 2 अड्ड्यात पळू दिलं जाणार नाही. ते काय मैदान आपलं घड्यावरती टाइम ह्याच्यावरती आहे, ते मशीन इलेक्ट्रॉनिक आहे. समजा चुकून बंद पडलं, कारण सगळ्यांचे सर्रास नियम असते की गाड्या बंद पडलं तर गाडी डबल पळवावी लागते. हे सगळ्यांना माहिती आहे. एखादा काहीतरी माझ्या आत्ता पळाल्या नजर बाजी पळणार का असा न वाद करता त्यानं सुद्धा सहकार्य करायचं की आपली गाडी डबल पळवून सहकार्य करायचं.
दादा कुठल्याच मैदानाला गाडी डबल पळायची चान्स नसते. फायनलला एकदा गाडी सुटली, तुझी अडकली, काय झाली, बाहेर गेली, तर कोण विचारत नाही. पण सेकंदला हे झालेल्या चुकीचं हे करण्यासाठी त्याला डबल चान्स दिला जातो. 100 फुटाच्या आत जर गाडी बाहेर गेली तर ती परत सोडण्याचा चान्स आहे. मी आमच्या सेकंदला हे केलेलं आहे. आम्ही काय केलं होतं, निकालात कुणाला तरी बैल एखादा आत बाहेर करतो, आम्ही चालून करत होतो. आता हे पर्यंत तासातनं पळाला तर निकाल त्याला देतो, घड्याळ धरत होतो. त्यासाठी एक बैल तासातनं पळाला तर निकाल धरला जाणार आहे. समजा बैलानं पूर्ण जर लॉबी सोडून बाहेर गेला तर ती गाडी बाद होणार. आणि मी जरा बघतोय आता बरेच दिवस झालं की बैलगाडी मालक वारंवार सांगून सुद्धा हंटरचा वापर जास्त करतात. काही एखादा खोडील असते, त्याला उलवळी असते की बळ बैलाला मारायचं. त्या आता इथून पुढं आड्यात जर चाबूक जर दिसला, तो माणूस कुणाच्या बैलावर असू दे, ज्या बैलावर असणार ती गाडी 2 आड्याला पळणार नाही. आणि हे नियम कंपल्सरी सेकंड मैदान लागू होणार आहे. मैदान बरोबर 6 वाजता संपवणार, म्हणजे किती पण गाड्या राहिल्या तर त्याने वाद घालायचे यायचं नाही. 6ला मैदान बंद होणार. आणि दादा हे जे फायनलच्या मैदानाला नियम जसं वर्ण आहे, कारण फायनलला नाही म्हणत तर आता परवा कोकणला काही 300 गाडी जमली, त्या पद्धतीने आपलं ते कसं नियम चालते. फक्त सेकंदला आपलं ह्याच्याप्रमाणे आपलं 7,000ला 300, 10,000ला 500, 15,000ला 600 आणि 20,000ला 700 रुपये ही अशी डिपॉझिट आहे बा. आम्ही ओपनला 7 बक्षीस ठेवतो आणि आदतला 7, दोन्ही गटासाठी 7-7 म्हणजे 14 बक्षीस आमच्यावर वाटली जातात. होय, तशा पद्धतीने 1 नंबरला 15 असलं म्हणजे 12-10 अशा पद्धतीने. म्हणजे ओपन गटासाठी जेवढी बक्षीस राहणार तेवढी आदत गटासाठी राहणार. अंकुश नांगरे. एक तुम्हाला विनंती आहे की यात्रेचं मैदान घेत असताना समालोचक, झेंडावाला यांच्या प्रवेश फी बाबत किंवा ह्यांच्या मानधनबाबत तुम्ही काहीतरी ते ठरवायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण बैल 2 वेळा पळवायचं नाही हे ठरलं असताना सुद्धा, डबल बैल पळवायचं नाही हे ठरलं असताना सुद्धा बैलगाडी मालक जाणून बुजून डबल बैल पळवतात आणि त्याच्यामध्ये वाद होतो, वेळ जास्त जाते. दुसरी गोष्ट जी आता परवा कोकणच्या मैदानात जे म्हणजे तुमचं प्रवेश फीच्या बाबतीत सुद्धा तिची काहीतरी पर्सेंटेज ठरावी, मानधनच्या बाबतीत सुद्धा पर्सेंटेज ठरावी. आणि बैलगाडी मालकांना माझी एवढी विनंती आहे की जास्तीत जास्त म्हणजे वेळ 5 ते 10 मिनिटात गाड्या तुमच्या ट्रॅकवर यायला पाहिजे. 1-1 तास 2-2 तास ह्याच्यामध्ये वेळ जास्त जातोय. आणि ही मला वाटतंय असं की काही बैलगाडी मालक ही स्वतः मुद्दामच तशी करत असतात किंवा खाली गाडी ज्यावेळी आपण सोडतो त्यावेळी सुद्धा गाडी उभा राहतेच बैल नाही असं नाही, एखादा बैल खोडीत असतो. पण काय मुद्दामच कुठं काठी घाल, कुठं काय कर असं करून त्याच्यामध्ये वेळ तुम्ही जास्त घेता. आणि त्याच्यामुळं जी आपली बैलगाडी शर्यत आहे ही वेळ त्याच्यात जास्त जातोय आणि त्यामुळे संध्याकाळी फायनल घ्यायला आपल्याला वेळ होतोय. तेव्हा बैलगाडी मालकांनी या सर्व बाबीचा विचार करून कुठल्याही कमिटीला अडचण येणार नाही. परवा मला वाटते समालोचक असतील आणि निवेदक यांनी आमचं मैदान बंद पाडलं, ही अशी गोष्ट होऊ नये. नाही का पाडलं म्हणजे तुम्ही जर का त्या मानधनासाठी जर भांडत असाल तर हे संघटनेला सुद्धा आमच्या एका कमिटीला सुद्धा ते पटलं पाहिजे ना. तुम्ही अशा गोष्टी करणं हे आपल्याला पटलेलं नाही. सविस्तर आता मी सांगतोच ना सविस्तर की तुमची 7 ते 8,000 रुपये झेंडा पंचायत जर मागणी असेल ते सुद्धा यात्रा कमिटीला परवडणार असावं. त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून साहेब तुम्ही ह्या गोष्टीवर काही निर्बंध घालावे एवढे मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य तसेच शावडी तालुका संघटना यांच्या वतीनं आज जी जाहीर सभा घेतली त्यात उपस्थित असलेले मानसिंग दादा, पहलवान विलासराव देशमुख, तसेच झांजूर नेता त्या राजेंद्र अण्णा यांना माझी पण एक विनंती अशी आहे की आमचा शिराळा तालुका सुद्धा बहुतांश हा डोंगराळ भाग आहे आणि
एवढी गावं असताना सुद्धा एक जास्तीत जास्त एक 20 ते 25 गावातच फक्त आमच्या स्पर्धा भरवली जाते. त्यात ठराविक गावच असे की यात्रा कमिटी असेल त्यात सहभाग घेऊन त्यांना म्हणजे वर्गणीचे पैसे किंवा हे देतात. आणि जर कुणी बक्षिसाचं रक्कम जर दिली तर त्यातली 30,000 रुपये सांगायचं एक नंबरचं बक्षीस आणि देताना 10,000 रुपये द्यायचं, तुमचं तुम्ही 20,000 रुपये घाला आणि हे करा. फक्त त्याचा विषय काय झालाय की आपण ज्या वेळेला परवान्याचा विषय येतो त्यावेळेला एका रानात जवळजवळ 10 ते 12 शेतकरी असतात. आणि आमच्या इथं प्रत्येक मैदान ही मशीन JCB लावल्याशिवाय केल्याशिवाय मैदानच होत नाही. आणि तसं जर एका ठिकाणी जर मैदान कुठेतरी करायचं म्हटलं तर अशी गावं आमची आता कोकरूड म्हणा आणि शिराळा ही तर 18 किलोमीटरचं अंतर आहे. आणि आमच्या गावात आता मागल्या वर्षी असं झालं, शिराळा आम्हाला जवळ आहे 2-3 किलोमीटर. मी काय म्हणलं आपल्याला खर्च जास्त येतो तर आपण शिराळ्यात मैदान घेऊया. तर आमच्या गाववाल्यांनी ते मान्य केलं नाही. नाही म्हणली तर यात्रेचं मैदान आहे, किती पण खर्च झाला तरी गावातच मैदान घ्या. मग अक्षरशः एका शेतकऱ्याने आम्हाला खोडवी काढून शाळू काढला, त्यांना 5,000 रुपये आम्ही दिलं आणि ते मैदान घेतलं. तर या परवान्याच्या बाबतीत विषय असा होतोय की परवाना जर काढायचं म्हटलं तर एका मैदानाच्या याच्यात जवळजवळ 10 ते 15 शेतकरी येतात. प्रत्येकाचं जर आपण म्हणजे ऍफिडेव्हिट घालायचं म्हटलं हे करायचं म्हटलं तर ते तितकंच शिराळा तालुक्याला सुद्धा ते शक्य नाहीये. आणि प्रवेश फीच्या बाबतीत हे आम्ही मान्य करू शकतो की समजा आता छोटस गाव आहे किंवा हे आहे की तुम्ही प्रवेश फी ठेवताना कोणी असू दे कुठलाही असू दे प्रवेश फी ठेवताना तुम्ही माफक प्रवेश फी असावी. आम्ही असं म्हणत नाही की काय ज्या वेळेला एखाद्या वेळेला मैदान घेतलं किंवा काय घेतलं, आता नागपूर नांगरे साहेबांनी त्या दिवशी म्हणले तर आम्ही प्रवेश फी कमी करतो आणि त्यांनी खरंच केली. पण दुसऱ्या मैदानाला ज्या वेळेला आम्ही फोन लावला त्यावेळेला ते म्हणले तर करतो आणि त्यावेळेला मैदानात आल्यावर घ्यायची तशी प्रवेश फी घेतली. बरं आता ते मैदान बंद पाडायचं का? आपली 100-200 लोक तिथं गेलेत, कोणी वायदी दिली असेल, कोणी काय केलं असेल, खर्च करून झाला असेल. मी नाना सांगितलं होतं मी स्वतः म्हणलं हे घेतो माझ्या नावाने तक्रार देतो. नाना म्हणजे बरोबर आहे, त्यांचं चुकते असं मी म्हणत नाही, त्यांचं पण बरोबर आहे की आपला बैलगाडी मालकाचे जर परत अन्याय झाला किंवा काय झालं तर त्याला कोण जबाबदार? आज पैसे सर्व आमच्या तालुक्यात हाताच्या बोटांमधून सुद्धा कोण कोट्यधीश बैलगाडी मालक नाही, सर्वसामान्य बैलगाडी मालक आहे. स्वतः कुठेतरी कारखान्यावर काम करणारा, कोण शेती करणारा, असे सर्व प्रकारचे बैलगाडी मालक फक्त सर्वसामान्य आहे. आणि एक ठराविकच असे आहेत की वर येऊन पळणारे, आता सुधीर गळाकर असतील किंवा काय, ज्याचा बैल जास्त बोलतो तो वर पळायला जातो. पण सर्वसामान्यांना तेवढं खर्च करून तिथपर्यंत जाणं आणि हे करणं ते परवडत पण नाही. आणि आमच्या इथे छोटी छोटी मैदान होत्या 20,000, 21,000, 25,000. फक्त माझं एक मत आहे की तुम्ही घ्या, मैदानं घेतली तरी काय हरकत नाही. फक्त त्यात 20 आणि 25,000 रुपयाला 1,000 आणि 1,500 रुपये 800 रुपये ही प्रवेश फी नसावी. काहीतरी एक त्याची नियमावली ठरवा तुम्ही किंवा आपण बसून आणि तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा की पहलवान की ह्याच्या बाबतीत काय केलं पाहिजे आम्ही. कारण काय आमची परिस्थिती थोडी अशी कोण सक्षम असं कोण नाही. जरी आम्ही मैदान घ्यायची म्हणलं तरी कुठलं तरी पैसे गोळा करून कुणाकडं काय करून हेच करायचं लागतंय. कारण काय कळायला पैशाची बक्षिसाचं दिलेले पण नाही. मी स्वतः मागल्या वर्षी मी खिशातून पैसे घालून मैदानाला आठवले असा पण येतो. पण तरी सुद्धा आम्ही खिशातून पैसे घालायला लागते म्हणून पुढच्या वेळी मैदान घ्यायचं नाही असा विषय पण नसतो. फक्त तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा चांगलं, कारण की या बाबतीत कुठल्या पद्धतीने आम्ही जावावं आणि तुमची म्हणजे आपल्या संघटनेची आम्हाला एक साथ असावी. आणि एक सगळ्यात मोठा विषय की शिराळा तालुका बैलगाडी संघटना उद्यापासून म्हणजे आजपासून असू दे कोणी मैदान घेताना तालुका संघटनेच्या अध्यक्षांना किंवा त्यांना तुम्ही म्हणजे कल्पना द्या, पूर्वकल्पना आम्ही असं मैदान घेणार आहे, अशी अशी प्रवेश फी ठेवणार आहे आणि नंतर कोणी हा निर्णय घ्या. कारण काय आहे
की ज्या वेळेला अडचण येते बैलगाडी मालकांना त्यावेळेला परत संघटना, आणि ज्या वेळेला मग कुणी मैदान बिन विचारता घेतलेले त्यावेळेला सुद्धा बैलगाडी संघटनेचा परवा दिवशी नानांची एवढी हालत बेकार करून ठेवली होती सगळ्यांनी की प्रत्येक जण उठायचा नाना म्हणले माझे बैल सोडायला सुद्धा मला वेळ भेटला नाही. त्यामुळे कुणीही मैदान घेताना किंवा काय घेताना प्रवेश ठेवा, तुम्ही माफक ठेवा. फक्त बैलगाडी संघटनेला विचारात घेऊन विश्वासात घेऊन तुम्ही ते घ्या, अवश्य घ्या. काय आम्हाला